यूट्यूब उघडल्यावर राजकारणाच्या बातम्या, हायकोर्टातल्या, सुप्रीम कोर्टातल्या राजकीय केसच्या बातम्या, अशा बातम्या येतात. लोकशाहीचा बट्ट्याबोळ होत चालला आहे. कोणी म्हणतं भाजप बॅकफुटवर आली, विरोधक असे झाले, कॉक्रोच जनता पार्टीने असं केलं, या बातम्या येतात. परंतु या सर्व बातम्यांचा उपयोग, या बातम्याच्या समस्यावर उपाय फक्त सैनिक समाज पार्टीकडे आहे. सैनिक समाज पार्टीने हा सिद्धांत मांडला आहे की राजकारणातील 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, परिवारवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय सर्व समस्याचं समाधान होणार नाही. आणि त्यासाठी निवडणूक आयोग कॅपेबल नाही, निवडणूक आयोग करणार नाही, ना सुप्रीम कोर्टाचे आदेश करतील, कोणीही करणार नाही. ते जनतेलाच करावं लागणार आहे. जनतेला ही जबाबदारी स्वीकारावं लागणार आहे. जनतेचा तो अधिकार आहे. मतदानाच्या हत्याराचा वापर करून जनताच ही राजकारणातली घाण साफ करू शकते. हे सैनिक समाज पार्टीचा सिद्धांत सर्व लोकप्रिय होत चालला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने मांडलेला हा सिद्धांत जनता, क्वालिफाईड जनता बहुतेक ऐकते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरील बातम्यामधून जनता ऐकत आहे आणि जनता त्या कामाला लागली आहे. जनतेचा अधिकार जनता वापरणार आहे आणि या राज्यात, या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी खास सरकार, जनतेचं सरकार म्हणजे जनलोकतंत्र आणण्यासाठीचं सरकार, सैनिक समाज पार्टीचं सरकार जनताच आणणार आहे. जनतेने हा दृढनिश्चय केला आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.